शेतकरी मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या कृषी वेध चॅनलच्या नव्या शेतीविषयक व्हिडिओमध्ये। शेतकरी मित्रांनो, आपले जे काही उन्हाळी जे काही आंब्या बारातील जे काही शेतकरी आहे, मग त्याच्यामध्ये टरबूज असू शकतो, पेरू असू शकतात, मोसंबी असू शकतात, डाळिंब असू शकतात। तर मित्रांनो, याची जे काही सेटिंग हे पूर्ण प्रकारे हे कंप्लीट झालेली आहे। तर मित्रांनो, ही सेटिंग कंप्लीट झाल्यानंतर जेव्हा आपलं फळ विकास अवस्था ही सुरू होते, त्या अवस्थेत आपल्याला सर्वात महत्त्वाची व सगळ्यात मोठी समस्या आपल्याला जाणवते ती म्हणजे फळमाशीची। मित्रांनो, या फळमाशीचा प्रादुर्भाव आपल्याला जर आपल्या पिकामध्ये रोखायचा असेल तर आपल्याला महत्त्वाचं आहे, सर्वात महत्त्वाचं आहे की आपल्याला फवारणी नियोजन योग्य प्रकारे करणं व योग्य औषधांचा वापर त्या ठिकाणी करणं। तर मित्रांनो, आपण फळमाशी रोखण्यासाठी आपण काय काय उपाययोजना या करू शकतो, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा व तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून नक्की घ्या। मित्रांनो, फळमाशी हा असा कीटक आहे जो आपल्या पिकामध्ये पार कळी अवस्थेपासून तर डायरेक्ट हार्वेस्टिंग पर्यंत आपल्या पिकामध्ये सतत त्या ठिकाणी त्याचा प्रादुर्भाव हा होत असतो। मित्रांनो, फळमाशीचा प्रादुर्भाव हा जास्त झाल्यामुळे जेव्हा आपलं फळ हे मॅच्युरिटीला येतं किंवा हार्वेस्टिंगला येतं, तर त्या ठिकाणी जेव्हा आपण व्यापाराला तो माल देतो तर त्या ठिकाणी आपला बराचसा माल हा रिजेक्शन निघतो व त्याच्यामुळे आपला टनेज कमी भरून त्या ठिकाणी भावात सुद्धा खूप मोठा फटका त्या ठिकाणी बसू शकतो। मित्रांनो, हे नुकसान आपल्याला लक्षात घेता तर त्या ठिकाणी आपल्याला फळमाशीसाठी योग्य नियोजन करायचं आहे, जेणेकरून आपल्या कोणत्याही पिकामध्ये आपलं नुकसान होणार नाही व आपल्याला भरपूर फायदा त्या ठिकाणी हा होणार आहे। तर मित्रांनो, त्याच्यामध्ये आपण कोणत्या फवारण्या व कोणत्या उपाययोजना ह्या करू शकतो, तर सर्वप्रथम आपल्याला नीम आणि करंज असलेलं कोणताही तुम्ही एक प्रोडक्ट हे वापरू शकता। त्याच्यानंतर जे काही टाटा सुमिट आहे आणि त्याच्यासोबत जे काही डेलिगेट आहे या दोन कीटकनाशकाचा फवारा करू शकता। त्याच्यानंतर जे काही प्राईड आणि मेटाडोर आहे या दोन कीटकनाशकांचा सुद्धा फवारा त्या ठिकाणी करू शकता। त्याच्यानंतर जे काही क्रुझर आहे आणि मेटाडोर आहे हा सुद्धा फवारा तुम्ही त्यामध्ये करू शकता। त्याच्यानंतर सोलमन आणि कॉन्फिडर या सुद्धा दोन कीटकनाशकांचा फवारा तुम्ही त्या ठिकाणी करू शकता आणि नंतर मिओथ्रिनचा सुद्धा फवारा करू शकता आणि त्या ठिकाणी ट्रेसरचा सुद्धा फवारा त्या ठिकाणी करू शकता। व मित्रांनो, हे झालं आपण फवारणी नियोजन करणं। तर मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा फळमाशीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून आला किंवा सुरुवातीपासूनच आपल्याला जे काही मक्षिकाराचे जे काही ट्रॅप भेटतात, तर मित्रांनो ते ट्रॅप आपल्याला आपल्या प्लॉटच्या कडकडनं लावायचे, जेणेकरून जे काही बाहेरच्या ज्या काही माश्या येणार आहेत ते त्या कामगंध सापळ्याकडे आकर्षित होऊन त्याच्यामध्ये जाणार आहे व आपल्या पिकात ह्या जाणार नाही। तर मित्रांनो, हे जे काही आपण मक्षिकाराचे जे काही सापळे हे लावणार आहेत ते आपल्याला प्लॉट मध्ये लावायचे नाही, तर जेणेकरून काय होईल मित्रांनो, ज्या लांबून येणाऱ्या ज्या काही माश्या आहे त्या डायरेक्ट आपल्या पिकामध्ये जाऊन त्या ठिकाणी नुकसान करण्याची जी काही शक्यता ही सर्वात जास्त त्या ठिकाणी असणार आहे। त्याच्यामुळं जे काही सापळे लावतो आपण मक्षिकाराचे ते आपल्याला कडनं लावायचे। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जे काही फळमाशी आहे तिचं नियोजन कसं करायचं, कोणती फवारणी करायची ही सविस्तर माहिती बघितली। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।